बघा इकडं कोण स्वयंपाक करतंय आज आपला. स्वयंपाक करणारे सुगरण. वरण फोडणीला टाकायपुरती आले. आजीनं भात केलाय, गवारी शेंग केली, भाकरी केल्या. तर इथं चालले वरण भाजी बनवायची. भाताला पातळ भाजी लागते, वरण भात आवडत नाही म्हणून दीदीला इथे दुखणं वरण भातानं लसूण खोबऱ्याचं. आता दीदी करणार आहे बिन खोबऱ्याचं वरण. तिला ह्याचा तडका दिलेलं वरण आवडतं, लसणाचा. काळं काळं दिसतंय जरा. टाक ना थोडंसं. आणि ती गेले फुंदत फुंदत तिकडे. त्याला लागतो नुसता मोबाईल सोडून त्याला धंदाच नाही दुसरा काय. आज इथं देवाला दिवा वगैरे लावला नाही. आता 4 दिवस प्रॉब्लेममुळे देवच पुजायचं नाहीत. सकाळी मी पुजलं होतं पण आता नाही पुजायचं. बस नाही करायचं जास्त नाही. गवारीची भाजी आहे ना. इकडं भांडी घासायला काढल्यात. ताटण 3 वरची. आता दसरा काढायला पण काढलंच नाही, ठेवलं. म्हणलं बघू उद्या. कंटाळा पण आलाय आणि आज डोकं पण दुखतंय जरा म्हणून ठेवले. का इथलं निम्मे अर्धे काढल्यात, निम्मे अर्धे ठेवल्यात. अजून हे पसारा तसंच ही वरचं घेतलंय आज. असं सकाळी साफ केला एवढा पोटमाळा म्हणजे भांडी बिंडी घासून काढल्या तर घेतली. छान कागद बिगद लावून इथं टिप्पा बिप्पा भांड्यांना भरून ठेवल्या. त्या इकडे दीदी चाललाय कारभार. शिवरायला जेवाय म्हणले की पहिला मोबाईलातून शिवचं बघा खवाळत्यात. मोबाईलच द्यायचा नाही. शिव काय जेवत नाही आणि कोपरा फ्रीज तर तिथं कशाला का आली आजी. आजीला दूध गाडी घालायला जायचंय. दुधाची गाडी घालायला जायचंय आजीला. केलंय. मीठ टाकलंय का? हो आजीने टाकले ना. मीठ आणि मिरची टाकलेली आधी. वरण इथं काळं काळं दिसतंय मैत्रिणींना. मी लांब बसल्यामुळे मोबाईल जवळ काय नेता नाही. गवारीची भाजी केली आहे, भात केला. इथं बाजरीच्या भाकरी केल्या. गोरं दाखवते ती. थांबा बघा. छान असे मस्त आपल्या रानातली गवारी शेंग तव्यात रानात असं भाजीला नाही. दीदीनं आणल्या थोड्याशा तोडून मग केली गवारीची भाजी. गावला नाही पण वर्षी नाशी झाली नाही. मोबाईलमध्ये जास्त काळी दिसते, एवढी काळी नाही. इकडं असताना शिवराची गंमत दाखवते. कसा फुंदतोय तो. मला 2 मिनटं थांबा. आता ही घर बघून जाते. हो का. इथं आपल्याशी मांडणे ठेवले. इथं सारवायचं ठेवलं एवढं अर्ध्यात. इथं असा सिमेंटचा कोबा वाटलाय. कोपऱ्याला काढला. कोपऱ्याला ओढलं वाळतच नव्हतं. ते गजगज करत होतं ना. ते चोपलं पण जात नव्हतं. चोपलं की यायचं चिटकून. मग इथं थोडा कोबा वाटलाय. कोबा म्हणजे प्युअर सिमेंटचा आहे नुसत्या. एवढ्यातच केला आहे. एवढं ठेवलं. हातातले पायाला गार लागते ना. तर चोपून पाणी मारले त्यामुळे हातातली जरा पट्टी चादरीसारखं आहे. खराबच. ते बाथरूममध्ये जायसाठी तर हे आहे. याचं बोललंच की काय चांगलं वाळलं नाही. जाऊ वाळलं तर मग काय टेन्शन नाही. शिवची गंमत बघा ना. शिवले गेल्यावाने करतो. नुसता मोबाईल सोडला तर काय धंदाच नसतो. हा काही तर कोण आहे. वानर आहे आमच्या घरचा. माकड मंकी इकडं बघ रे. मंक्या त्याच्यावर बोलायचंच नाही. ते नुसता येड्यावाने करतोय. आपण जो आपलं बाहेर माझी किती दूध घालायला म्हटलं तर मी काढते व्हिडिओ. तसं ही राडा सगळाच आहे. अजून ह्या घरातला राडा राहिला आहे. ही किती स्वच्छ दिसतंय बघा. नाही म्हणता आलं घट जवळ. आता गुरुवारी घट बसायचे. आता आमच्या इकडं बैलपोळा आहे. बुधवारी बैलपोळा आहे आमच्या इकडं. भादवी पोळा असतो कुठं ना. श्रावणी पोळा असतो कुठं ना. आकाडी बिंदूर असतो ना. आमच्या इकडं भाद्रपद महिन्यातला भादवी पोळा आहे. आता आमच्या इथला पोळा आलाय. गॅस कमी करून ठेवू शिजू दे. आणि इथं आपलं देवघर असं आहे. आता हे सगळं साफ करून घ्यायचं. मग घट बसवायची तयारी. आणि भांडीन 3 घासून गोदड्या धुवून काढायच्या आहेत थोड्यात. एवढ्यात कवा करायचं असं झालंय. तर वरण इकडं चालू आहे ना. आपण रोजच व्हिडिओ काढणार. एखाद दिवशी दाखवू ना. असं आहे आपलं. काही तर देवघर आहे. इथं पाण्याचा जराचा अर्धाच आहे. शिवचे पप्पा सकाळी लवकर गेल्यामुळं अजून आलेच नाहीत ना. त्यामुळं राहिले. तर आपला स्वयंपाक आहे. आता ही फरशी एवढी काळी झाली ना. पण तिला उद्या जर घासली ना तर चकाचकच निघन. निळा जार असा कलर दिसतो छान. इथं स्वयंपाक करून टच उडल्या. ते काळं काळं दिसतं गरम ह्यानं. ही छान आहे. इकडं अशीच होते सगळी. पण ते गरम ह्यानं स्वयंपाकाची काळी झालेली घासून कच उडली त्याची.
तर अशी आहे फरशी आमच्या घरातली. ती सगळ्या खोल्यांमध्ये अशीच फरशी आहे. इथं आपला फ्रीज आहे. फ्रीज पण खराबच झाला आहे आता. लय आतून आता घासावं लागेल. इथं आहे मशीन, कपडे शिवायची मशीन आहे. इथं गिरण आहे. काळं काळं दिसतंय जास्त दीदी म्हणते. आणि इकडं बल आहे ना, त्यामुळं बलाचं दिसतं गोरं. आणि आमच्या घरात ना एक उंदीर आहे. तुम्हाला उंदीर पाहायचा असला तर तुम्ही कमेंट करा. इथं बस. आणि मित्रांना खेळून दाखव कसल्या गाड्या आणलेल्या पप्पानं, काय काय केलंय गाड्यांना तो ते दाखव. सर्दीनं जाम झालाय शिवराज. 1200ची नाही, 10 रुपयाची नाही, कशाची असू द्या. तिकडं तोडायची म्हणल्यावर तोडायची आहे ना शिव. काळजी नसते करायची. इकडे तोंड करून बस ना. इकडे मित्रांना गोरा गोरा दिसतील म्हणतात. कपडे पण काढीन, शिव पण काढायचं आहे का तुमचा? इकडे तोंड कर माझ्याकडे. तिकडे माझ्याकडे तोंड कर. सगळं होतं, काय नाही ठेवलं शिवनं. शिव नसता. शिव इकडे बघ रे, मित्रांना बोल रे. नमस्कार म्हण बर. इकडे बघून म्हणायचं. बघ तुला म्हणता येतंय का? नमस्कार म्हण ना. इकडे बघ, हात जोडून म्हणायचं. बघ दीदी कशी म्हणते तसं म्हण. नमस्कार. नीट 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 नमस्कार म्हणला का? मावशी, काका, मामा म्हणा म्हण. आज जेवायला काय बनवलंय रे शिव आपल्यात? मटण असतं काय शनिवारचं? पप्पांना उपास आहे ना. करू का बंद? राहून दे. हा कर बंद. उद्या मटण बनवू. तुला मटण खायचंय का? बिर्याणी बनव. तू खातो का मटण? नाही खात. कर बंद. बाहेर आहेस त्याचं. ती बटन निघून पडतंय असं नाही. ती तिथे काढूनच बंद कर म्हटलं ती. लय कंटाळा आलाय मला. आज 2 दिवस 2 घरं आवारली पण इतका कंटाळा आलाय ना. लय आता शिवचा कसा खेळ चालाय. प्रत्येक गाडीचं एक एक चक्र मिळून टाकलं हो ना शहरात. नीट बस नीट बस नीट इकडं बोल. शाळेत गेलता का तू आज? शाळेला सुट्टी होती का चालू होती? कोण नव्हतं गेलं? शंभ्या नव्हता गेला का? मग त्याच्यापाशी तुझं काय आहे? हां मग जाऊ द्या मरू द्या. ह्याचं काय काय नको आपलं. उद्या परत गवार गुठी तोडून आणावी लागेल वावरात ना. आता थोडी चांगला गेली ना. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल गवारीची भेंडीची झाडं कसली भारी आल्यात पावसामुळे. लय छान आले. काय काय गवारीचे. हा ना. अहो उरकत नाही तुला थोडं लय म्हणजे थोडीचे पण ती झाड बारकी बारकी गवारी शेंगा गावरान बारक्या बारक्याच असतात त्यामुळे ते उरकत नाही. थोडा शिव इकडे बघ ना. दीदी सारखा बस ना आपल्या ताईसारखा. शिव इतका हुशार आहे. इतकं दीदीला जीव लावतो ना. सकाळी पाऊसे क्रीम टूप पडलेली. काय म्हणत होता रे? ते आल्या आल्या तोंडाला लागत होतं माझ्या. पण ते दर तुला फालन लवली लावतो. फालन लवली. हा कुठलं काय पण कोणाचं बघितलं की लेखं म्हणतं माझ्या दीदीच्या पण केसाला लावायचं असलं. दीदीची केस लई मोठी झाली पाहिजे. आणि सकाळी म्हणते फेरन लवली म्हणायला म्हणते फारन लवली लावायची माझ्या दीदीला. ती कवायची शाळेत काय पण काय लावायचं होतं ट्यूब मधलं तुला? काय लावायचं होतं? काय होतं त्यानं? किम लावल्या काय होतं? आणि मम्मी लावायची का? कार मला नाही लावाय देणार. किती विशेष आहे. बहीण भावाचं प्रेम किती असतं. काय पण असू द्या. शिवराज म्हणतो दीदीला ठेवायचं. माझ्या दीदी का व्हायची दीदीला द्यायचं. कोरफड लावलेले आमच्या इथे एक जण ना एका मुलीच्या मम्मीनं तिला ती त्यानं पाहिलेलं. तो म्हणायचा नाही मला पण काय करायचंय माझ्या दीदीला पण लावायची. मग तिची एवढी मोठी केस होत्या. माझ्या दीदीला आणायची पप्पा लावायची. कोरफड म्हणायला ते म्हणायचा घोरफड आणायची आणि लावायची. हा आता कोलपड म्हणायला लागला. असं नाही करायचं. शिव शांत बसायचं नीट बोलायचं. कोलपल लावायची आमच्या शिवला. कोलपल हा कुणाच्या केसाला लावायची? मम्मीच्या का दीदीच्या? लय जीव लावतो एकामेकाला. भांडतात पण तेवढीच. होय दादा मारतात का? व्हिडिओ का लाईक करा आणि कमेंट करा. काय बाय बाय म्हण मग अगोदर. गुड नाईट म्हण. नीट बसायचं नीट. व्हिडिओ आवडला असेल तर म्हण मांडी घाल. खाली बस. नीट बस. तू नीट बसून म्हणायचं. तर मित्र मैत्री नाही. खाली मांडी घाल. बाय बाय. पागे एक सगळ्यांची सगळ्यांची पागे तोंडा हातानं तुझ्या तोंडाची. चल बाय बाय.